गुड इव्हनिंग एव्हरीवन. हार्टी वेलकम टू वन अँड ऑल. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आज व्हिडिओ टाकण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांसमोर दिलगिरी व्यक्त करतो. ॲक्च्युली झालं असं की आज स्पर्धा परीक्षा MPSC UPSC ग्रुप महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या लेक्चरचं फेसबुक लाईव्ह आज होतं. त्या ठिकाणी आज फेसबुक लाईव्ह लेक्चर घेण्यात आलं. तर त्याची लिंक देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये देणार आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर तो देखील व्हिडिओ पाहून घ्यात, जेणेकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना सामान्य ज्ञान घटकामधले किंवा सामान्य ज्ञान या विषयातले कोणकोणते घटक अभ्यासायचे, कोणते घटक महत्त्वाचे आहेत, वेटेज कोणाला आहे आयोगाच्या मार्किंग स्कीमनुसार ते कळून जाईल. नवीन तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर तो व्हिडिओ मस्ट लुक किंवा आवर्जून पाहावा असा व्हिडिओ आहे तो. असोत, वळूया आपण मुख्य मुद्द्याकडे. सो वी आर टॉकिंग अबाउट आवर टुडेज लेक्चर. तर आजचं आपलं लेक्चर जे आहे, या मागच्या 2-3 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी काही डाऊट्स माझ्याकडे उपस्थित केले होते, काही प्रश्न विचारले होते. तर त्या प्रश्नांच्या संदर्भात आपण आजचं लेक्चर हेल्ड करणार आहोत. तर सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. योग्य पर्याय निवडा. ही प्रश्न आणि पर्याय विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत. मी माझ्या परीने त्याचं विश्लेषण करतो आणि उत्तरं देतोय. तर पहिला प्रश्न, योग्य पर्याय निवडा. तर पर्याय दिलेत. लठ्ठपणा वाढल्यास ॲडिपोज टिश्यूचे प्रमाण जास्त होते. दुसरा पर्याय आहे 18.50 पेक्षा कमी बॉडी मास इंडेक्स असल्यास त्याला अंडरवेट असे म्हणतात. 18.5 ते 24.99 बॉडी मास इंडेक्स हे सामान्य वजन असल्यास असते. आणि बॅट्रियाट्रिक सर्जरीमध्ये शरीरातील चरबी काढून लठ्ठपणा कमी केला जातो. आता यापैकी अचूक असे पर्याय कोणते आहेत किंवा अचूक पर्याय कोणता आहे तो निवडायचा आहे आपल्याला. तर सगळ्यात महत्त्वाचं स्थूलता हा टॉपिक, म्हणजे ज्याला आपण मराठीत सहसा साधारण भाषेत लठ्ठपणा म्हणतो, फॅटीनेस, त्याबद्दल हा टॉपिक आहे आपल्या मानवी आरोग्यामधला. तर ॲडिपोज टिश्यूचं प्रमाण जर ह्युमन बिईंगमध्ये वाढलं तर त्यामुळे लठ्ठपणा वाढतो, हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर सेकंड थिंग की बॉडी मास इंडेक्स जो आहे, तर अंडरवेट कुणाला म्हणायचं. बॉडी मास इंडेक्स कॅल्क्युलेट कसा करतो आपण, BMI काढत असताना वी नो दॅट द ओव्हरऑल वेट ऑफ दॅट पर्सन आणि त्या पर्सनचा जो हाईट असतो, हाईट आणि वेटचा रेशो काढून आपण बॉडी मास इंडेक्स काढत असतो, बरोबर. तर ज्याचा जो बॉडी मास इंडेक्स 18.50 पेक्षा कमी असेल एखाद्या पर्सनचा, सो दॅट पर्सन इज कॉल्ड अंडरवेट. हे देखील विधान बरोबर आहे. आणि जे ओव्हरऑल आपण जनरल वेट म्हणतो किंवा सामान्य वेट ज्याला म्हणतात, ते 18.5 ते 25 किंवा 24.99 एवढ्या बॉडी मास इंडेक्सपर्यंत असतं, त्याला आपण सामान्य वजन असं म्हणतो. हे देखील बरोबर आहे. आणि त्यानंतर चरबी शरीरातील काढून टाकण्यासाठी ऑब्व्हियसली बॅट्रियाटिक सर्जरीचा वापर केला जात नाही किंवा बॅट्रियाटिक सर्जरीने शरीरातील चरबी काढता येत नाही, त्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे. म्हणजे ब क बरोबर आहेत. ब क बरोबर आहेत, म्हणजे आपल्या दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. होपिंग सो यू ऑल आर क्लिअर विथ इट. सो लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. सो आवर नेक्स्ट क्वेश्चन इज, पुढचा प्रश्न दिला आहे आपल्याला, योग्य जोड्या लावा. आता योग्य जोड्या लावामध्ये एका ह्याच्यामध्ये जीवनसत्व दिलेत, तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांची शास्त्रीय नावं दिलेली आहेत. मग आता विटॅमिन्समधला आहे हा कन्सेप्ट. विटॅमिन्समध्ये वी ऑल नो दॅट विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई अशा पद्धतीचे विटॅमिन्स असतात. मग त्यात हे विटॅमिन बी, विटॅमिन बीचे 4 प्रकार आहेत दिलेले इथं, B1, B3, B6 आणि B9. मग आता प्रत्येक विटॅमिनला एक सायंटिफिक नेम असतं. द सायंटिफिक नेम ऑफ विटॅमिन बी इज थायमिन. विटॅमिन बीचं सायंटिफिक नेम काय असतं विद्यार्थी मित्रांनो, थायमिन असतं. दिस वन. त्यानंतर विटॅमिन B3 जो आहे, तर विटॅमिन B3ला आपण म्हणतो निकोटिनामाइड. निकोटिनामाइड आहे का पर्यायामध्ये, यस, दिस वन. त्यानंतर विटॅमिन B6. सो विटॅमिन B6 इज नोन ॲज पायरिडॉक्झिन. विटॅमिन B6ला काय म्हणतो आपण, पायरिडॉक्झिन म्हणतो. आणि व्हॉट विल यू कॉल इट, द लास्ट वन ऑर द लिस्ट वन, B9ला आपण म्हणतो फोलिक आम्ल. तर लक्षात ठेवा, B1 विटॅमिन जो आहे तो असेल थायमिन, B3 जो आहे तो असेल निकोटिनामाइड आणि B6 जो आहे तो असेल पायरिडॉक्झिन आणि B9 जो असेल तो असेल फॉलिक आम्ल. होपिंग दॅट यू आर क्लिअर विथ द क्वेश्चन. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन.
सो पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, योग्य विधाने निवडा. द सेम थिंग पहिल्यासारखंच, योग्य विधाने निवडा. 2-4 विधानं दिली आहेत, त्यापैकी सगळ्यात अचूक आणि अयोग्य विधान आपल्याला निवडायचे. तर पहिलं विधान काय म्हणतं आपल्याला, चेतापेशी हा शरीरातील सर्वात लांब पेशी आहेत. येस, ऑब्व्हियसली आपण ज्यावेळेस सेल्सबद्दल बोलतो, द लॉंगेस्ट सेल इन आवर बॉडी दोज आर आवर चेतापेशी, म्हणून आपण त्याला न्यूरोसेल्स असं म्हणतो किंवा नर्व्स असं म्हणतो त्याला आपण. हा विधान बरोबर आहे. देन सेकंड वन, मेंदूतून निघणाऱ्या कर्परा चेतापैकी वेगस ही सर्वात लांब चेता आहे. नाव वाईल वी आर टॉकिंग अबाउट दीज थिंग्स, तर आपल्या मेंदूमधनं आपल्या मज्जारज्जू किंवा मज्जातंतूमधनं जी चेता जाते ती ब्रेनपासनं निघत असते आणि ती ब्रेनपासनं ट्रॅव्हल करत आपल्या टोजपर्यंत, म्हणजे ऑल ओव्हर द बॉडी इट इज स्प्रेड ओव्हर देअर. सो आपण म्हणू शकतो की ही जी कर्परा चेता आहे, कर्परा चेता यापैकी जी वेगस असते, वेगस ती सर्वात लांब कर्परा चेता आहे. ऑब्व्हियसली पर्याय क्रमांक म्हणजे ब हा देखील बरोबर आहे त्या ठिकाणी. मग आता ब्रोकाज एरिया आपले तापमान व वेदना यावर नियंत्रण करते. सॉरी, इट्स नॉट करेक्ट. ब्रोकाज एरिया डज नॉट कंट्रोल, बिकॉज सेरेब्रममध्ये ब्रोकाज एरिया नावाचा भाग आपले बोलणे नियंत्रित करतो. हा जो ब्रोकाज एरिया दिला इथं, हा ब्रोकाज एरिया काय करतो, आपले बोलणे नियंत्रित करतो. आणि मग पुढचा पर्याय काय, मेनिंजायटिस, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. मेनिंजायटिस हा संसर्गजन्य आजार आहे. येस, ऑब्व्हियसली मेनिंजायटिस कशामुळे होतो, मेनिंगोकोकस आणि स्टेप्टोकोकस या जीवाणूंच्या संसर्गामुळे होतो. मेनिंजायटिस जो आहे हा संसर्गजन्य आजार, अगदी बरोबर, संसर्गजन्यच आजार आहे. पण कुणामुळे होतो हा, मेनिंगोकोकस आणि स्टेप्टोकोकस हे जे जीवाणू आहेत, या 2 जीवाणू, स्टेप्टोकोकस आणि मेनिंगोकोकस, या 2 जीवाणूमुळे मेनिंजायटिस हा संसर्गजन्य आजार होत असतो. या 2 जीवाणूंचा जर संसर्ग झाला तर तो आजार तुम्हाला होईल. सो पर्याय हा ड देखील बरोबर आहे, म्हणजे अ, ब आणि ड आपले बरोबर आहेत, अर्थात पर्याय क्रमांक 2 इज आवर करेक्ट आन्सर. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो आपल्याला, बायोलॉजिकल फिल्टर म्हणून कोणत्या ग्रंथीला ओळखले जाते. नाव ऑब्व्हियसली इट्स अ व्हेरी ट्रिकी क्वेश्चन वन, कारण आपल्या बॉडीमध्ये जे फिल्टर्स आहेत त्यापैकी बायोलॉजिकल फिल्टर आपण कशाला म्हणतो. सो ऑब्व्हियसली द आन्सर फॉर दिस क्वेश्चन वुड बी द स्प्लीन. व्हॉट वुड बी द आन्सर फॉर दिस क्वेश्चन, आवर स्प्लीन. आता स्प्लीन कशामुळे आहे, प्लीहा ज्याला म्हणतो आपण. आता सिम्पली आपण फिल्ट्रेशनबद्दल ज्यावेळेस बोलू, आपण ब्लड फिल्ट्रेशन असेल, युरिन फिल्ट्रेशन असेल, कुठल्याही फिल्ट्रेशनबद्दल ज्यावेळेस बोलतो, तर रक्तातील सूक्ष्मजीव आणि जीवाणू यांना काढण्याचं काम जे आहे ते आपलं स्प्लीन करतं. ॲज वी ऑल नो दॅट, ज्याला आपण डेड सेल्स वगैरे म्हणतो, किंवा द स्प्लीन ज्या आहेत दे आर द अटॅकर्स म्हणजे जस्ट दे एन्काउंटर आवर सूक्ष्मजीव, ज्याला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणू, किंवा जे काही रक्तामध्ये असणारे बाकी घटक असतील, दोज ऑर्गॅनिझम्स, किंवा इतर कुठले जीवाणू असतील ज्याला आपण व्हायरसेस और बॅक्टेरियाज म्हणू, त्यांना काढण्याचं काम ही प्लीहा ग्रंथी अर्थात स्प्लीन करते. आणि ही ग्रंथी जी आहे, ही ग्रंथी आपल्याला रोगप्रतिकारक क्षमता, म्हणजे आपण काय म्हणू त्याला, इट डेव्हलप्स आवर रेजिस्टन्स पॉवर. व्हाय, बिकॉज ह्या स्प्लीनमध्ये जे आहेत ना अँटीबॉडीज असतात. स्प्लीनमध्ये कोण असतात, अँटीबॉडीज असतात. स्प्लीनमध्ये अँटीबॉडीज असतात आणि ह्या अँटीबॉडीज काय करतात, दीज अँटीबॉडीज डेव्हलप आवर रेजिस्टिव्हिटी पॉवर. रोगप्रतिकारक क्षमता ह्या अँटीबॉडीज वाढवतात. त्यामुळं आपण असं म्हणू की बायोलॉजिकल फिल्टर म्हणून जी ग्रंथी ओळखली जाते ती आपल्या शरीरामध्ये, ती कोणती आहे, स्प्लीन, किंवा त्याला आपण प्लीहा असं म्हणू. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. सायनोव्हिल फ्लुइड शरीराच्या कोणत्या भागात असतो. आता सायनोव्हिल फ्लुइड कुठं आहे हा कन्सेप्ट आपण पर्यायावरून शोधू. पर्यायाचा सांधे, स्टमक, ब्रेन आणि बकल कॅव्हिटी. आता सिम्पल थिंग आहे, सायनोव्हिल फ्लुइड नावाचा कुठलाच प्रकार स्टमकमध्ये नाही आहे, म्हणजे हा पर्याय बाद होतो. त्यानंतर तोंड, बकल कॅव्हिटीमध्ये देखील अशा प्रकारचा कुठलाच द्रवपदार्थ स्त्रवत नाही, म्हणून हा देखील पर्याय बाद होतो. आता उरले आपल्याकडं मेंदू आणि सांधे. आता मेंदूमध्ये सिक्रेशन्स जे होतात, ज्या एन्झाईम्स असतात, त्यामध्ये कुठले फ्लुइड्स नसतात. मेंदूमध्ये काय होतात,
एन्झाईम्स असतात. मग आता हा फ्लुईड कुठं असणार आहे, तर फ्लुईड हा जॉईंट्समध्ये असतो. मग हा फ्लुईड जॉईंट्समध्ये कुठे असतो नेमका, किंवा याचं काम काय आहे, तर हे जर माहीत करायचं असेल तर आपल्याला एक मेरिस्टमॅटिक टिश्यूजमध्ये आपण नाव ऐकलं असेल याचं. कनेक्टिव्ह टिश्यूज जे असतात, दोन हाडे एकमेकांना जिथं जोडल्या जातात तेथे हा सायनोव्हियल फ्लुईड तयार होतो. हा जो सायनोव्हियल फ्लुईड आहे, हा सायनोव्हियल फ्लुईड कुठं तयार होतो, सपोज दॅट दीज आर द टू बोन्स ओव्हर देअर. हे दोन बोन आहेत. ओके, ही दोन हाडं आहेत. या दोन हाडांचा जो जॉईंट आहे या ठिकाणी, जसा आपला कोपराचा जॉईंट असतो, गुडघ्याचा जॉईंट असतो, या दोन हाडांच्या जॉईंटच्या मध्ये इथं काय होतं, हे हाडं जिथं एकमेकांना जोडले जातात, हाडे जोडले जातात, ही हाडं ज्या ठिकाणी जोडले जातात त्या ठिकाणी सायनोव्हियल फ्लुईड तयार होतो. आणि याचं काम काय, मग आता याच्या कमतरतेमुळे काय होतं, एखाद्या वेळेस जर सायनोव्हियल फ्लुईडची कमतरता भासली आपल्या जॉईंट्समध्ये, हे फ्लुईड जर कमी पडलं तर त्याला आपण संधिवात म्हणू. संधिवाताचा आजार, जर तो संधिवाताचे आजार, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू, ऑस्टकोरॅथिसिस म्हणू आपण त्याला. हा आजार, संधिवाताचा आजार, सायनोव्हियल फ्लुईडच्या म्हणजे डिफिशियन्सीमुळे, म्हणजे किंवा तो कमी पडल्यामुळे घडतो. अर्थात याचं लोकेशन कुठं आहे, जॉईंट्समध्ये. सो पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असेल. मग वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला, योग्य विधान निवडा. आता आपल्याला परत एकदा इथे योग्य विधान निवडायचं आहे. यात विधान काय दिलेलं आहे आपल्याला, प्राण्यांमधील आर्थ्रोपोडा हा सर्वात मोठा संघ आहे. आणि दुसरं विधान आहे, संघ ॲनिलिडातील जीव सहसा एकलिंगी असतात. आता प्राण्यांमधील आर्थ्रोपोडा हा सर्वात मोठा संघ आहे, हे विधान अगदी बरोबर आहे. आणि दुसरं विधान काय, मग दुसरं विधान काय म्हणतं आपल्याला, संघ ॲनिलिडा जीव सहसा एकलिंगी असतात. पण आता मित्रांनो, संघ ॲनिलिडामध्ये ना जे जीव सहसा आढळतात ते उभयलिंगी असतात. त्याला आपण काय म्हणू, हॉर्मॅफ्रोडाईट म्हणू आपण त्याला. म्हणजे हे उभयलिंगी, हे जे ॲनिलिडात असणारे जीव आहेत हे एकलिंगी नसतात, तर हे उभयलिंगी असतात. कोणते लिंगी असतात, हे उभयलिंगी असतात. त्यामुळं जे स्टेटमेंट 2 आहे ते स्टेटमेंट कसं असणार आहे, चुकीचं असणार आहे. म्हणजे हे उभयलिंगी इन द मॅनर काय, एकाच सजीवात स्त्री व पुरुष दोन्ही लिंग असणे. मग हा ॲनिलिडा इथनं, संघ ॲनिलिडाचं स्टेटमेंट इथनं बाद होतं. म्हणजे पर्याय क्रमांक अ फक्त बरोबर आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. न्यूक्लियस इज द कंट्रोलिंग सेंटर ऑफ द सेल. केंद्रक हे पेशीचे नियंत्रक असते. हे असे विधान कोणी साध्य केले. आता हे विधान कोणी दिलं होतं, तर पर्याय आहेत जे हमरलिंग, जे शिल्डन, थिओडर थॉना आणि आर विरशॉ. मग आता या पर्यायामध्ये शास्त्रज्ञांची नावं दिलेली आहेत ही. तर सिंपल आहे, आपल्याला डायरेक्ट स्टेटमेंटमध्ये आन्सर याचं काढता येईल. अँड द आन्सर वुड बी की याचं जे स्टेटमेंट आहे दिलेलं ते जे शिल्डॉन यांनी दिलेलं आहे, जे शिल्डेन यांनी दिलेलं आहे. आता जे शिल्डेन यांनीच का बरं, कारण पेशीबद्दल जे आपण बाकीतं वाचतो किंवा पेशीबद्दल जेव्हा आपण वाचतो तर पेशी हा सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक घटक आहे. म्हणजे सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ, हे स्टेटमेंट कोणी दिलं होतं, जे शिल्डॉननी दिलेलं होतं. तर आर विरशॉचं स्टेटमेंट काय होतं, वनस्पती व प्राणी हे सर्व जीव अनेक पेशींपासून बनलेले आहे. थॉनाचं होतं. थिओडर थॉनाचं स्टेटमेंट काय होतं, वनस्पती व प्राणी हे सर्व जीव अनेक पेशींपासून बनलेले आहेत. त्यामुळे आता हे जे स्टेटमेंट दिलं आहे, न्यूक्लियस इज द कंट्रोलिंग सेंटर, म्हणजेच पेशी हा सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक घटक आहे. सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ, जे शिल्डन असे यांनी साध्य केलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं अचूक उत्तर असेल. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. वायडल टेस्ट ही कोणत्या आजारासाठीची रक्त चाचणी आहे. ऑब्व्हियसली वायडल टेस्ट ज्यावेळेस आपण ब्लड टेस्ट पाहतोय विभिन्न, त्यावेळेस वायडल टेस्ट ही विषमज्वरासाठी घेतली जाते. कीप इन माइंड, वायडल टेस्ट ही विषमज्वरासाठी घेतली जाते. देन गोइंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. योग्य विधान निवडा. योग्य विधान निवडा. संतृप्त मेदाम्लापेक्षा असंतृप्त मेदाम्ल शरीरासाठी चांगले असते. दुसरं, ऑलिव्ह, कॅनोला, सूर्यफूल, कॉडलिव्हर तेल, मोफा आणि पुफाने समृद्ध तेल आहे. अतिआवश्यक मेदाम्ले, इसेन्शियल फॅटी ॲसिड्स शरीर तयार करू शकत नाही. अशा पद्धतीचं
हा क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चनमधल्या 3 पर्यायांपैकी कोणता पर्याय सगळ्यात जास्त अचूक बरोबर आहे ते आपल्याला पाहायचे. तर इथं देणाऱ्यानं मला क्वेश्चन्स अपूर्ण दिला होता बहुतेक, कारण ड हे स्टेटमेंट अजून त्यात दिलेलं नाही आहे. तर होपिंग सो आपण फक्त या दिलेल्या पर्यायांपैकी कोणतं विधान सगळ्यात अचूक आहे ते पाहू. मग मेदाम्ल म्हटल्याच्या नंतर शरीरासाठी संतृप्त मेदाम्ल ही अत्यंत लाभदायक असतात, हे विधान अगदी बरोबर आहे. दुसरं, ज्यावेळेस आपण समृद्ध तेल असं म्हणू, तर समृद्ध तेलाच्या बाबतीत वेन वी आर टॉकिंग अबाउट, तर त्यात 2 कॉन्स्टिट्युएंट घटक जे आहेत मुफा आणि पुफा हे असणं आवश्यक आहे. आणि हे कुणाकुणात असतात? हे कॉड लिव्हर तेलामध्ये असतात, सूर्यफुलात असतात, कॅनोलात असतात आणि ऑलिव्हमध्ये असतात. आता हे 2 घटक जे आहेत ती ग्राउंड फ्लोअर ऑइल जो असतो किंवा आपलं सोया ऑइल जो असतो त्यात नसतात किंवा कमी अधिक प्रमाणात असतात. तर समृद्ध तेल कुणाला म्हणता येईल? मग ऑलिव्ह, कॅनोला, सूर्यफूल आणि कॉड लिव्हर ऑइल यांच्यामध्ये मुफा आणि फुफा असतो, म्हणून याला आपण समृद्ध तेल असं म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक ब हा अचूक पर्याय आहे. देन त्यानंतर पुढचा पर्याय आपल्याला सांगतो की अति आवश्यक मेदाम्ले इसेन्शियल फॅटी ॲसिड्स शरीर तयार करू शकत नाही. ऑब्व्हियसली आपली जी बॉडी आहे त्या बॉडीला इसेन्शियल फॅटी ॲसिड्स आपल्या शरीराकडून बनत नाहीत, तर ती आपल्याला बाहेरून अन्नपदार्थाच्या घटकांमार्फत घ्यावे लागतात. म्हणून पर्याय क्रमांक क देखील बरोबर आहे. म्हणजे तिन्ही विधानं जी दिलेली आहेत आपल्याला प्रश्नामध्ये ती अगदी बरोबर आहेत. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. विसंगत पर्याय निवडा. आता विसंगत पर्याय निवडा या ठिकाणी विसंगत पर्याय कसे निवडायचे? आता ग्लुकॅगॉन, इन्सुलिन, सोमॅटोस्टॅटिन आणि ट्रिप्सिन यापैकी आपल्याला गटात न बसणारा म्हणजे विसंगत असणारा पर्याय निवडायचा. मग आता गटात न बसणारा पर्याय यापैकी कोणता असेल याचं एक्सप्लेनेशन आपल्याला करावं लागणार आहे. की जी अल्फा पेशी आहे, ग्लुकॅनॉन आहे, हे ग्लुकॅनॉन काय अल्फा पेशीपासून बनतं. ग्लुकॅनॉन इथं लिहिल मी, ग्लुकॅनॉन अल्फा पेशी. देन त्यानंतर जो इन्सुलिन आहे, इन्सुलिन बीटा पेशी. देन सोमॅटोस्टॅटिन हा डेल्टा पेशी. आणि ट्रिप्सिनबद्दल आपण ज्यावेळेस बोलतो तर ट्रिप्सिन जो आहे हा स्वादुपिंड ही ग्रंथी आंतरस्त्रावी व बाह्यस्त्रावी पण असते. आणि त्यात ट्रिप्सिन जो आहे तो पॅन्क्रियाटिक पॉलिपेप्टाइड आहे. ट्रिप्सिन कोण आहे? पॅन्क्रियाटिक पॉलिपेप्टाइड. मग आता ह्या संदर्भात आपल्याला संदर्भ कसा लागणं गरजेचं आहे? स्वादुपिंड ही ग्रंथी आहे, त्या स्वादुपिंडी ग्रंथीतून काय होतात? आंतरस्त्रावी आणि बाह्यस्त्रावी असे स्त्राव उद्भवतात आणि त्या स्त्रावांमध्ये संप्रेरके स्त्रवली जातात. तर आंतरस्त्रावी भागात 3 संप्रेरके आहेत. आंतरस्त्रावी भागातली संप्रेरके कोणते? ग्लुकॅनॉन जो अल्फा पेशींपासून बनतो, इन्सुलिन जो बीटा पेशीपासून बनतो, सोमॅटोस्टॅटिन जो डेल्टा पेशीपासून बनतो. पण ट्रिप्सिन जो आहे तो काय पॅन्क्रियाटिक पॉलिपेप्टाइड आहे. पॅन्क्रियाटिक पॉलिपेप्टाइड, त्यामुळं गटात न बसणारा कोण असेल इथं? ट्रिप्सिन. गटात न बसणारा ट्रिप्सिन. तर अशा पद्धतीनं आज आपल्याला जी लाईव्ह सेशनमधनं किंवा मागच्या 2 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या ज्या शंका होत्या, विद्यार्थ्यांनी पाठवलेली जी प्रश्न होती त्या प्रश्नांचं आपण योग्य असं समाधानकारकरित्या निरसन केलेलं आहे. तर पुढील व्हिडिओज जे उद्यापासून असतील ते आपले घटकनिहाय MCQ सोडवण्यात येतील. सो बी इन टच, बी इन कॉन्टॅक्ट अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अँड लाईक आवर चॅनल सायन्स बिल्डर्स. So please do like, subscribe and share our channel Science Builders. Have a nice night. Bye bye.